वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवों महाराज की जय। ओम नारायणं अग्निभवं विशिष्टं शक्तिं जगत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौरकरं महान्तम् श्रीशंकराचार्यमठस्य पद्मनाभं पुस्तकं च शिष्यम् रमण्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानये श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तं नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं ईश्वरो गुरुरात्मेति बुद्धिर्देवानि देवाय दक्षिणामूर्ते श्री सद्गुरु महाराज की जय। चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवों महाराज की जय। परम पूज्य परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवों महाराज यांच्या असीम कृपा प्रकाराने हा शतका दिनाचा सत्संग आपला सुरू आहे। शतपात मार्गाच्या सत्संगामध्ये आतापर्यंत अनेक विषय झाले। आता हा जो आपला विषय चाललेला आहे हा साधकाने दिशा घेतल्यानंतर त्याने साधना करायला पाहिजे। साधना तर करू इच्छिता साधना करतात येईल, परंतु त्या साधनेमध्ये खंड पडतो आणि अशी खंडी साधना मग प्रगती करत नाही। त्याला ते उच्च असं पद प्राप्त व्हायला पाहिजे ते लागत नाही। तेव्हा ते का कशामुळे ही साधना शाळेत त्याचे हे जे अडथळे आहे साधनेमध्ये येणारे विघ्न आहे प्रतिबंध आहे ते आपण काल पाहत होतो। आतापर्यंत आपले जवळ किती झाले? आतापर्यंत आपले 11 झालेले। आपले 11 आकडे आपले पाहून झालेले। अनुसंधान राज्य पहिला आळस गए भोगनान साथी उदय 4 क्रम 5
विक्षेपसः रसस्वादनसा शून्यत्वात् व्याधि संशयभाव आणि प्रमाद असल्यावर कालपूर प्रमाद करायला. हा प्रमाद जो आहे, प्रमाद नावाचा हा जो अर्थ आहे तो अति भयंकर आहे. इतर अर्थ त्याचा बिचारे निघून जाता शक्यताना हटवतो, परंतु प्रमादाचं वर्णशास्त्रकार असं करतात, प्रमाद वा मृत्यू. प्रमाद हा मृत्यूसारखा आहे साधकाला. असा हा प्रमाद नावाचा अर्थ असतो तरी काय, आणि तो साधकाला मृत्यू समान आहे असं म्हटलं गेलेलं आहे. प्रमाद म्हणजे साधन नियमित न करता दीक्षेने प्रत्यक्ष येणाऱ्या अनुभवांना तो आणि किंमत देतो. काय म्हणून साधन करतो, साधनेने तुला वेगळ्या प्रकारच्या क्रिया होत आहेत, अनुभव प्रत्यक्ष आलेला आहे आणि या अनुभवाचं महत्व तुला पकडलं. ही जी मोठी चूक होते किंवा हा जो प्रमाद आहे, हा जो दोष आहे, हा खरोखर साधनातच जाते, परंतु आपण आयुष्यामध्ये काय कमावलं बघा. शास्त्र असं सांगतं, साधकाच्या आर्थिक, सामाजिक, मानसिक असंतुलन बिघडल्याने दृढ निश्चयाचा अभाव असल्याने हे साधन न करण्याची चूक होते. किंवा साधन न करणं हा प्रमाद आहे. दिशा घेतो, दिशेने अनुभव घेतो आणि तरी सुद्धा साधन करत नाही, म्हणजे ही सगळ्यात मोठी चूक आहे. काही महत्वाच्या कारणाने सगळ्या वेळेला खंड पडत नाही असं नाही, पडेलही खंड. परंतु शास्त्र असं सांगतं की जर एखाद्या काही महत्वाच्या कारणासाठी तुला साधन त्या दिवशी जमलं नाही, तर दुसऱ्या दिवशी तू तो वेळ आणि आजचा वेळ असा दुप्पट वेळ साधन कर. बहुकाळ म्हणजे साधना न करण्याने शक्तीची जी मंदपणाची गती असते ती पुन्हा तीव्र होते. अधिक वेळ उत्साहाने साधन करायला पाहिजे. दुसऱ्या दिवशी जो साधक साधनेबद्दल बेफिकीर आहे, बेजबाबदार आहे, निष्काळजी आहे, त्या साधकाचं साधन त्याला कधीही जे लाभ आहे साधनेचे ते प्राप्त करणार नाही. आणि साधनेचे जे लाभ आहे ते जर प्राप्त झाले नाही तर मग साधन करण्यात काय अर्थ नाही. अशा प्रकारे प्रमाद हा मृत्यू आहे असं त्या प्रमाद साधनेबद्दल या सांगितलं. आता दुसरा 12वा अडथळा आहे भ्रांती दर्शन. भ्रांती दर्शन म्हणजे काय? भ्रांती केव्हा निर्माण होते आणि कुठे निर्माण होते? की भ्रांती आपल्या मनात, चित्तात निर्माण होते.
भ्रांती म्हणजे काय? भ्रांती म्हणजे उलट्या आणि विपरीत ज्ञानाला भ्रांती असं म्हणतात. ज्ञानाच्या उलट असं जे स्वरूप आहे ते अज्ञान आहे. त्याला भ्रांती, भ्रम, अज्ञान अशी विविध प्रकारची नावे आहेत त्याला. विपरीत ज्ञान, उलट ज्ञान म्हणजे जे उलट ज्ञान व्हायला पाहिजे ना तसं होताना उलट होत. असं जे विपरीत ज्ञान होतं त्याला भ्रांती असं म्हणतात. हा एक प्रकारचा भ्रम असतो. भ्रम भ्रांती एकच आहे. साधना करीत असताना साधकाची विचित्र धारणा म्हणजे विचित्र समजूत होते. साधन करून आहे, साधनामध्ये अनुभव मिळालेले, पण समजूत काय झाली? चांगली होते, उलटी वाईट होते. आता चांगली समजूत झाल्यानंतर काय अर्थाचं बा आपण फार उत्तम अवस्थेमध्ये पोहोचलो आहोत. साधन करत असताना त्याला असं वाटतं मी फार प्रगती केलेली साधन आहे. मग कुठं ठरवलं, कशाने घेतलं? तू अतिशय उत्तम साधन झालेला आहे, उत्तम स्थिती तुला प्राप्त झालेली आहे. हे जे तू समजून राहिलेलं आहे हे तू कशाने मोडलं? तेव्हा तसं पाहिलं तर ती समजूत आहे मी फार उत्तम आता अवस्थेत पोहोचलेलो आहे. ही तुझी जी उत्तम अवस्था आहे ती आहे तरी काय? तेव्हा त्या उत्तम अवस्थेचे ज्ञान आहे. त्या उत्तम अवस्थेबद्दल तुला काय कुठं वर्णन सापडणार नाही. ती उत्तम जी अवस्था तुला आता म्हणते की तुझी, हा तुझा कदाचित भ्रम असेल. हा चांगल्या गोष्टीचा भ्रम होतो. मला समाधी लागते, वास्तविक समाधीची अवस्था जी असते तिच्यामध्ये काय होतं, त्यात काय अनुभव येतात हे तू काही पाहिलं होते. आणि जे काय तुला थोडस काही प्राप्त झालं की समजा एखाद्या वेळेला तुला गाढ ध्यान लागलं असेल, ध्यानामध्ये तू विसरला असेल, ते गाढ ध्यान म्हणजे काय समाधी असेल का? ध्यान आणि समाधीमध्ये काय अंतर राहिलं? म्हणून ध्यान आणि समाधी सारख्या अवस्था नाही. ध्यान फार खालची अवस्था आहे. म्हणून त्याला एखाद्या वेळेला जर गाढ ध्यान लागलं तर तो स्वतःला असं समजतो की मला समाधी लागली. हा भ्रम आहे. अशा काही चांगल्या गोष्टीचा भ्रम आहे. काही वेळेला तो म्हणतो मला एखादं साधनेमध्ये भगवंताचं चित्र दिसलं, फोटो दिसला, मूर्ती दिसली, काय दिसलं मला, तो म्हणतो मला साक्षात्कार झाला, मला साक्षात्कार झाला, मी साक्षात्कारी पुरुष झालो. छान. स्वप्नामध्ये तर खूप दिसत मग तरी सुद्धा साक्षात्कारी होशील तू. तेव्हा साधनेमध्ये जे काही आपल्याला आज्ञाचक्रावर दर्शन होतात, ही आज्ञाचक्राची स्थिती असते. आज्ञाचक्रावर जेव्हा शक्ती कार्य करते त्यावेळेला अनेक प्रकारचे दर्शन होतात. तेव्हा ही जी दर्शन आहे ती त्या चक्रामधली जी काही अस्वच्छता आहे ती घालून त्या ठिकाणी स्वच्छता निर्माण करण्याची शक्तीची कार्यपद्धती आहे आणि त्यामुळे तुला दर्शन होतात.
तेव्हा तो तुला साक्षात्कार आणखी फार वेगळा आहे पुढे येतो. तेव्हा मला साक्षात्कार झाला, मला समाधी लागली, हे अशा प्रकारचे जे भ्रम डोक्यामध्ये होतात, त्यामुळे ते सारं मग साधनेला आता करायचं काय, मला तर समाधी लागायला लागली, मला तर साक्षात्कार होऊन गेला, मला तर आत्मज्ञान होऊन गेलं, असं जर तू म्हणायला लागलास तर मग पुढे साधना करून काय साध्य होणार आहे. मग तो म्हणतो जाऊ दे, आता काय साधना करायची, मला सगळं अशा तऱ्हेच्या खुशीमध्ये तो भ्रांत अवस्थेमध्ये राहतो. खुशीच्या अवस्था खरं पण भ्रम आहे त्याच्यामध्ये. अरे बाबा, प्रत्यक्ष साक्षात्कार, प्रत्यक्ष समाधी, प्रत्यक्ष जे दर्शन आहे ते फार वेगळं आहे. त्यासाठी साधना करायची गरज नाही तुला. अशा वेळी शास्त्र ग्रंथात दिलेल्या माहितीशी आपला अनुभव चालून काढला पाहिजे. आपला अनुभव साधनेचा खरा की खोटा याच्यासाठी 3 कसोटी आहेत बरं का, लक्षात ठेवा. आपल्याला साधनेमध्ये येणारे जे अनुभव आहे ते खरे की खोटे, त्याच्यासाठी 3 कसोट्या शास्त्र सांगता आहे सगळं. एक आहे आत्मप्रचिती, दुसरा आहे शास्त्र प्रचिती आणि तिसरा आहे गुरु प्रचिती. शास्त्र प्रचिती, प्रथमतः आत्मप्रचिती, शास्त्र प्रचिती आणि गुरु प्रचिती. म्हणजे काय, मला जे साधनेमध्ये जे अनुभव आहे, जो अनुभव आला तो खरा की खोटा, तो मला माझ्या अंतःकरणाला, माझ्या बुद्धीला कळलं पाहिजे. आत्मप्रचिती. आता मला जो पटला तसंच शास्त्रही सांगतं का? शास्त्रामध्ये तसंच बोलणं आहे का त्याचं? शास्त्र जर तसंच सांगत असेल तर ती शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती सारखी झाली. एवढ्या 2 प्रचितीवर भागला आणि अजून तिसरी आहे गुरु प्रचिती. आपण ज्या गुरुकडून दीक्षा घेतलेली आहे त्यांना विचारलं पाहिजे, महाराज माझा असा साधनेतला अनुभव आहे आणि शास्त्रामध्ये मी पाहिजे की तसाच अनुभव ग्रंथात दिलेला आहे, मग हे खरं आहे का? अशा वेळेला गुरु जो निर्णय देतील तो अंतिम आणि खरा निर्णय समजायचा. मला असं का करता, शास्त्र सांगतंय ना, अहो शास्त्राने एका विशिष्ट प्रसंगी तुम्हाला तो उद्देश दिलेला असेल. शास्त्र जेव्हा काही सांगत असतं त्यावेळेला एक विशिष्ट भूमिकेवरून सांगत असत. आता गुरु जे सांगतात ते त्यांच्या अनुभवातून सांगतात. गुरुचा अनुभव तुझं सांगणं हे शास्त्राचं सांगणं सारखं, तिन्ही सारखे जर आले तर मग तो अनुभव खरा. आत्मप्रचितीने आलेला अनुभव, शास्त्र प्रचितीने आलेला अनुभव आणि गुरुने सांगितलेला प्रचितीचा अनुभव, हे तिन्ही सारखे असले तर तो अनुभव खरा समजायचा, अन्यथा त्याच्या विषय करू नये. मग ते भ्रांती दर्शन येते, भ्रम होतो. म्हणून भ्रांती आपल्या साधनेमध्ये येता कामा नये. डोक्यामध्ये अशा प्रकारे भ्रांती दर्शन निर्माण झालं, भ्रम निर्माण झालं. तुम्ही बघा, भ्रम निर्माण होतात त्यावेळेला त्या माणसाचं डोकं भ्रमिष्ट होत. भ्रम निर्माण झालं की भ्रमिष्ट झाला ना, आणि भ्रमिष्ट मनुष्य मग त्या भ्रमामध्येच वेड्यासारखं बोलतो, वागतो. डोक्यामध्ये असतो तो भ्रम, चित्तामध्ये, मनामध्ये, आणि त्या भ्रमाने तो वेड्यासारखा त्या भ्रमामध्येच बोलत असतो. म्हणून भ्रम, भ्रांती, भ्रमिष्टपणा
हा फार मोठा अडथळा आहे आपल्या साधने. हा साधकाला प्राप्त होता कामा नये. भ्रम झाला रे झाला की लगेच तो भ्रम निवारण व्हायला पाहिजे. आणि ते भ्रम निवारणाचं कार्य ही शक्ती करते. भ्रम काय असा तो दाट थोडी झालेली काढून किंवा त्या भ्रमाची निवृत्ती सुद्धा साधनेनेच होते असं शास्त्र सांगतात. 13वा अध्याय आहे आज. साधना करीत असताना अलब्ध भूमिकत्व याला म्हणतात न साधणारी गोष्ट. अलब्ध म्हणजे न साधन, लब्ध म्हणजे लाभणं, म्हणजे नाही, लब्ध म्हणजे लाभलं नाही. काय लाभलं नाही तुला? अनेक गोष्टी आपल्याला साधने लाभतात. अलब्ध भूमिकत्व किती प्रकारे असू. चित्ताची एकाग्रता न लाभ. साधने चित्त एकाग्र व्हायलाच पाहिजे. आणि जर तुझं चित्त एकाग्रच होत नसेल साधनेमध्ये तर चित्ताची एकाग्रता लाभली नाही किंवा एकाग्र चित्त जर झालं नाही तर ते बाहेर भटकत राहणार. चित्त बाहेर भटकताना ते साधनेत नसते. कसं जमले? म्हणून अलब्ध भूमिकत्व हा मोठा विचित्र असा अडथळा आहे. साधनेला बसल्यानंतर त्याच्या मनात अनेक प्रकारचे विचार येतात बाहेरचे आणि प्रत्येकाच्या जीवनात येतात. प्रत्येकाला अशा प्रकारचा हा अलब्ध भूमिकत्वाचा अडथळा प्रत्येकाला येतो. कारण आपण संसारातून आलेलो आहोत, प्रपंचातून आलेलो आहोत, अनेक कर्मांमधून आलेलो आहोत आणि या सगळ्या कर्मांचे, प्रपंचाचे, संसाराचे अनेक विचार संस्कार आपल्या डोक्यात असतात. मग साधनेला बसल्याबरोबर ते डोक्यात कशा काय निघून जाते. मग बराच वेळ ते विचार चालू राहतात आणि पुष्कळ साधनाची तक्रारही करतात. काय करावं, आम्ही बसतो साधनेला, परंतु साधनेमध्ये आमच्या डोक्यामधले विचार काही थांबत नाही आणि विचार न थांबल्यामुळे आमची साधना काही चांगली होत नाही. खरंय बाबा, जर विचार चालू राहिले असते तुझ्या डोक्यामध्ये संसाराचे अनेक प्रकारचे तर त्या विचारांनी तुझी साधना चांगली होणार नाही. अनेक प्रकारचे विचार यायला लागतात. मग तो काय करतो, मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो. ते जे चित्त, ते जे मन त्याचं पांगलेलं आहे, बाहेर भटकत आहे, त्याला ओढून तो एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो. मनाला जर तुम्ही अशी जबरदस्ती केली तर ते मन आणखी खवळतं. मन अतिशय चंचल असतं आणि ते सूक्ष्म आहे. त्या सूक्ष्म आणि चंचल मनाला तुम्ही कसं जबरदस्ती एकाग्रतेच्या भूमिकेत आणणार करणार. एकाग्र करण्याचा खूप खूप प्रयत्न करतो, पण ते काय जमत नाही. मन काही त्याला कळत नाही. मन जेव्हा आपल्या ताब्यात राहत नाही साधनेमध्ये, ही जी अवस्था आहे हिला अलब्ध भूमिकत्व म्हणतात. आपल्या मनात ताबा राहते, मन आपल्या ताब्यात राहते, मनावरच कंट्रोल नाही. मग साधना काय होणार? हा अडथळा अतिशय त्रासदायक अडथळा आहे. त्या साधकाला खूप वाटत
की आता आपण शांत चित्ताने साधन करू, आता शांत होईल, तेव्हा शांत होईल, तेव्हा शांत होईल. तर मागच्या आयुष्यामध्ये केलेले जे अनेक प्रकारचे उद्योग कर्म नाना प्रकार त्यांचे संस्कार चित्तातच असतात ना. आपण जी मागची कर्म केलेली आहे मागच्या आयुष्यामध्ये दीक्षा देण्यापूर्वी त्या कर्मांचे संस्कार आमच्या चित्तात मनात बुद्धीतच राहतात ना. कुठे जाणार मग ते पुन्हा उखाळतात. साधनेला तुम्ही एकाग्र करायला लागला मग ते विचार पुन्हा धावत येतात. आणि अशा तऱ्हेनं तुमची साधना होऊ देत नाही ते संस्कार. अनेक कर्मांच्या स्मृती जागृत होतात, स्मरण जागृत होतात, मन अस्वस्थ होऊन जात, शुद्ध होत मन. नको त्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवतात. ज्या गोष्टी आम्ही मुद्दाम टाळतो, नको यायला ती गोष्ट आता ध्यानामध्ये, ती गोष्ट ध्यानामध्ये मुद्दाम येते. हा सगळ्यांचा अनुभव आहे. आता आम्हाला ज्या गोष्टी ध्यानात यायला नको साधनेमध्ये त्या गोष्टी पुन्हा 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 ध्यानात यायला लागतात आणि साधनेमध्ये काही मन लागत नाही. मग साधन नाहीच होत नाही. माझा उपाय काय आता आहे सगळ्यांना. अगर हा जो अडथळा आहे ना याला तो भूमिका हा सगळ्यांना येणार आहे. म्हणून सगळ्यांनी आता लक्ष द्या की आता काय करावं. अशा वेळेला शास्त्र सांगतात किंवा गुरु सांगतात, महाराज आमचे नेहमी सांगायचे, अरे भटकू दे रे त्या मनाला, आता त्याला ओढून ताणून तो आता एकाग्र करण्याचा प्रयत्न करू नको. मनाला ओढून ताणून एकाग्र करून दडपून असं एकाग्र करण्याचा प्रयत्न करू नको. भटकू दे त्याला आणखी सांग, जा भटक, हे भटकून तुला जेवढं भटकायचं तेवढं भटकून दे. त्याला आणखी मोकळं सोडावं. मग फिरून फिरून किती फिरेल ते. जेव्हा तुम्ही त्याला मोकळी द्यायला त्यावेळेला ते भटकत मग आणि ते पुन्हा मग परत येत आणि मग परत आलेलं मन मात्र काही भटकत नाही. तेव्हा मनाला मुक्त करा, मनाला मोकळं सोडा असं शास्त्र सांगतं, गुरु सांगतात. बरं महाराज नेहमी सांगायचे हीच तक्रार हाच साधक करतात. महाराज आम्ही साधनेला पण लोक अनेक विचार येतात त्यामुळे आमची साधनाच काही होत नाही. तू काय करतो मनाला मी एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो, चुकलं. त्या मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न करू नको. अशा तऱ्हेने एकाग्र होत नाही. मन दाबून दटून मन एकाग्र होत नाही. तर मनाला मोकळं सोड. रामदास स्वामी त्या मनाला सज्जन म्हणतात. मना सज्जना भक्ती पंथेची जावी. त्या मनाला सज्जन म्हणतात. ते अशी खुशीनं जर त्याची स्तुती केली तुम्ही तर ते मन भटकून भटकून पुन्हा तुमच्या जवळ यायचं. आणि हे तर कोणाचंही आहे, स्तुती सगळ्यांना आवडते ना. मग त्या मनालाही आवडते. मनाला तुम्ही चांगलं म्हणा, त्याला धडकू नका, दाबू नका. तेव्हा मनाला ताण न देता त्याला मोकळे सोडा, भटकू द्या. त्याला हवे तसे भटकू द्या. मग ते फिरून फिरून भटकून भटकून थकलं की मग परत जवळ तुमच्याजवळ येईल आणि मग शांत राहत ते. कारण त्याची फिरण्याची हौस सुटली. मग तेच मन थकून शांत होऊन साधनेला साध्य करते. मुद्दाम मनाला एकाग्र करण्याचा हट्ट धरू नये. लक्षात ठेवा, सगळ्यांना हा त्रास दे.
मनाला मुद्दाम एकाग्र करण्याचा हट्ट धरू नका. हळूहळू साधनेतूनच शक्ती हा अडथळा दूर होते. चित्तशुद्धीनंतर मन मात्र एकाग्र होत. जोपर्यंत आमच्या चित्तामध्ये संस्कार आहेत, विकार आहेत, मळ आहे, तोपर्यंत हे मन असं बाहेर भटकणार किंवा चंचल राहणार. शक्ती जेव्हा सगळे संस्कार हाकले, विकार हाकले, मळ काढून टाके आणि स्वच्छ वेदांत करेल, मग तुमचं मन ताबडतोब एकाग्र होतं. तुम्हाला काही करण्याची गरज नाही, ते आपोआप एकाग्र होतं. म्हणून हा जो अडथळा आहे अनब्धत्व हा सोडून द्या. आणि जर आपल्याला असे विचार वगैरे येत असतील तर त्या विचारांना आवर्जून करता मनाला विचार करू द्या. असा हा प्रकार आहे. 13वा अडथळा आहे. 14वा अडथळा आहे अनवस्थितत्व. अनवस्थितत्व शब्द थोडेसे कठीण वाटले. शास्त्रातले ग्रंथ म्हणजे आपण दर्शनातले शब्द. अनवस्थितत्व म्हणजे काय? अनवस्थितत्व म्हणजे साधनेने प्राप्त केलेल्या अवस्थेतून च्युत होणे. साधनेने जी स्थिती आता आपल्याला प्राप्त झालेली असते त्या स्थितीत न राहता आणखी खाली पडणं, आणखी खाली सरकणं. जसं आपला पाय घसरून आपण खाली पडतो चालत असताना, तसं साधन करत असताना जी साधनेमध्ये आपल्याला आनंदाची आणि चांगली अवस्था प्राप्त झालेली आहे तिच्यापेक्षा खाली सरकतो. खाली घसरणे याला अनवस्थितत्व म्हणतात. म्हणजे आपली स्थिती बिघडून जाते. अवस्थित म्हणजे योग्य अशी स्थिती, चांगल्या स्थितीत न राहणं, त्याला अनवस्थितत्व म्हणतात. आपण प्रयत्न खूप करतो किंवा आपली आता आहे ही स्थिती तरी कायम राहायला पाहिजे, पण असा काहीतरी अडथळा येतो की त्या अडथळ्यामुळे आपली ती स्थिती कायम राहत नाही. आणि तुम्हाला एक पटेल बघा, शास्त्र सांगते कशामुळे ही स्थिती कशामुळे बिघडली. तर म्हणे साधने जशी प्रगती होत जाते तशी साधकाची अवस्था बदलत जाते. खरं त्यावेळेला त्याला स्थिर चित्ताचा आणि समाधीचा अनुभव येऊ लागतो. हा पोहोचलेला आहे. त्याचं चित्त स्थिर झालेलं आहे आणि हळूहळू आता त्याला ध्यान आणि धारणेच्या पिढी तो आता समाधी दूर चाललेला आहे. पण एखादा अडथळा निर्माण झाला की तो खालच्या पायरीवर आला असे होते. अस्वस्थ होतो तो. अशा वेळी साधकाने आपल्या मनाशी पक्का विश्वास बाळगला पाहिजे. असं का निघालं मला, माझी जी स्थिर अवस्था आहे, आता माझी जी पुढची अवस्था आहे ती आता मला प्राप्त होत असताना मी असा का खाली घसरतो, त्या स्थितीत मला पक्क का होता येत नाही, हा प्रश्न त्याच्या पुढे असतो. हा त्याचा पुढे अडथळा आहे. अशा वेळेला हा अडथळा दूर करण्यासाठी घाबरून जाऊ नये, हिंमत सोडू नये, साधकाने धीर ठेवला पाहिजे. या ठिकाणी भयग्रस्त होऊ नये. होत असं तेव्हा
अशी जेव्हा अवस्था होत असेल त्यावेळेला शास्त्र आणि गुरु असं सांगतात, होऊ दे रे, घसरलाय ना तू, घसरू दे, पुन्हा उठ, चालायला ना. आपण खाली पडलो मग काय खालीच पडून जातो का? आपण उठतो ना, आपण पुन्हा सावरतो ना, आणि सावरून पुन्हा चालायला लागतो. मग तसं साधनेमध्ये काही वेळेला अशी एखादी अवस्था येण्यापूर्वी आपण खाली घसरून जातो, घसरू दे. पण त्यावेळेला भयग्रस्त होऊ नको, धीर सोडू नको, हिंमत सोडू नको, आणि हिंमत धरून तू पुन्हा साधना कर. आणि साधनेने मग तुझी जी घसरलेली अवस्था आहे ती दूर होऊन पुन्हा तू करशील. अशा तऱ्हेचा हा अनवसिद्धत्व नावाचा जो अर्थ आहे, हा कुठून कसा काय आला आता आपण कसे चालताना घसरून पडलो, काय कारण घडलं असेल, दुर्लक्ष होतं किंवा काहीतरी पायाखाली येतं किंवा काहीतरी असतं, त्यामुळे घसरून पडतो. आपण मुद्दाम थोडं घसरून पडतो. तशी ही साधनेमध्ये येणारी जी अचानक अवस्था आहे घसरण्याची, ही कुठल्या दोषामुळे घडली हे त्यावेळेला शोधत बसू नको. घसरण्याची अवस्था कुठल्या कारणामुळे घडली, कुठल्या दोषामुळे घडली याचा विचार त्याच वेळेला साधने करू नको, घसरू दे. शक्ती तुला पुन्हा आणखी सहाय्य करील आणि पुन्हा तुला पूर्वपदावर येईल. हिंमत ठेव, गळी ठेवू नको. अशा प्रकारचा हा विचार अनवसिद्धत्व असा जो अडथळा आहे त्यामध्ये साधकाला एक प्रकारची भीती वाटायला लागते. बघा, तेव्हा मनाशी पक्का विश्वास बाळगला पाहिजे ही जागृत होऊन शक्ती आपल्याला मुक्कामाला निश्चित घेऊन जाणार आहे. ज्या शक्तीच्या साह्याने आपली साधना आपल्याला वर घेऊन जाते आहे, ती शक्ती कधीही विश्वासघात करत नाही. शक्ती तर देवता आहे, भगवती आहे, ती महाशक्ती आहे, विश्वजननी आहे ती. तर मग तुमच्या बाबतीमध्ये ती असं कसं विश्वासघात करेल? म्हणून शक्तीवर विश्वास ठेवा, तिचा भरोसा ठेवा, आणि तिच्या जोरावर तुम्हाला पुन्हा ती अवस्था पुन्हा ती प्राप्त करून देईल. साधनेची विघ्ने अडथळे तीच दूर करते असा विश्वास आणि खात्री बाळगा आणि अधिक उत्साहाने साधना करा. ज्यामुळे आपण घसरलो आहोत, खाली आलो आहोत थोडे, ही घसरण्याची अवस्था शक्ती दूर करेल, परंतु त्यासाठी उत्साहाने तुम्ही पुन्हा साधना करायला पाहिजे जोरात. त्यावेळेला ढिलेपणा चालणार नाही. मग अशा प्रकारचा हा अनवसिद्धत्व अर्थात कसा किंवा कोणाला काय हे सांगता येत नाही, परंतु शास्त्र आपल्याला सूचना देते की अशा वेळेला घाबरण्याचे कारण नाही. 13वा अर्थ आपल्याला हा अनवसिद्धत्व, 14वा अर्थ आपल्याला आणि हा अर्थ जर आला बाबा कोणी किती धैर्यवान साधक असला तरी त्याचं धैर्य सुटून जातं. असा हा 14वा अडथळा आहे दुःखाचा आघात. दुःखाचा आघात होतो, आघात म्हणून घाव बसतो डोक्यामध्ये. हा जो दुःखाचा आघात आहे तो जर झाला तर तो कितीचा धैर्याचा धीर बाळगणारा साधक असो त्याचा अवसान सुटून जातो, त्याचा धीर खचून जातो. काय हा दुःखाचा आघात म्हणजे काय?
प्रपंचात एखाद्या अचानक येणाऱ्या आपत्तीने, प्रपंच म्हटला की अनेक आपत्ती, दुःख, संकट येतात. प्रपंच दुःखाने भरलेला आहे ना, तेव्हा प्रपंचामध्ये येणाऱ्या ह्या असंख्य आपत्तींनी, दुःखांनी, संकटांनी काय होतं, कुणावर दुःखाचा डोंगर कोसळतो. साधं दुःख नाही, आता हे पहाड कोसळला म्हणून माझ्या डोक्यावर, डोंगर कोसळला माझ्या अंगावर. साधा डोंगर कोसळला म्हणजे काय, जोर करायचं म्हणून दुःखाचा डोंगर कोसळतो म्हणे. त्याच्यामुळे आपला अतिशय जीवलग आणि आपचा असा कोणी असतो तो मरण पावतो. मृत्यूने ज्याच्यावर आपला अतिशय प्रेम असतं, ज्याच्यावर आपला जिव्हाळा असतो, जो आपला अत्यंत असतो, अशी व्यक्ती जर आपल्या जीवनामध्ये हरवली तर हा जो आघात आहे त्या व्यक्तीवर येणारा तो फार मोठा असतो. ते सावरत नाही लवकर. परवाच एक साधिका होती, दोन्ही महाराजांकडून दीक्षा घेतली. त्यांच्या दरवर्षीची गाडी असेल होता. ती आली आपल्या आश्रमामध्ये, दोघं घरी होते त्या. ते आली लागली रडायला. म्हणजे काय झालं, स्वामी खरं सांगू का तुम्हाला, म्हणजे सांगा ना, आता मोकळ करा, तुम्हाला जर काही दुःख असेल तर सांगून करा. ती म्हणे मला आत्महत्या करायची वाटते. म्हणजे भाई कशासाठी, माझे प्राण प्रिय कसे वागले, आता तुला कोणाचाच आधार नाही. समजले तुम्हाला मुलं बाळा आहे, मुलं लहान नाही, त्यांनाही मुलं झालेली. अरे बापरे, मुलं आहेत, मुलांना मुलं झालेले, मतलब कमवते नाही का ते, मुलं चांगले कमवणारे मित्र आहेत त्यांना. मित्र सुनांचं तुमचं फक्त झालं, सुना फारच चांगले आहेत. अरे जे गावात ते सगळं चांगलं, आणि इतकं चांगलं असताना एक थोडस वाईट घडलं म्हणून का मरून जायचं. कुठला वेगळा विचार घेऊन बघून बसला तुम्ही. तात्पर्य काय, हा जो आघात आहे ना मरणाचा, तो आघात या अशा साधकांना सहन नाही, म्हणून त्यांना असं वाटतं की आपण विजय करावं. म्हणून हा जो दुःखाचा आघात आहे हा फार मोठा आहे. त्यामुळे त्या बाईची मनस्थिती अशी विचित्र झालेली की तिला साधनेला बसत नाही. साधना बसली की तिला त्याचे विचार येतात दुःखाचे. कशा साधना तेव्हा मृत्यूमुळे, कुणाच्या मृत्यूमुळे ही साधना बिघडून जाते. कुणाची धनसंपत्ती हे लुटारे लोक लुटून येतात घरामध्ये, सगळं. आणि या बातम्या दररोज वर्तमानपत्रात येतात की दरोडा घालतात घरावर, आणि त्याचे दरोडे हत्यार पण नसतात. ते घरात दिसले की तुमच्या घरामध्ये असलेले सगळं लुटून येतात, सगळं. आणि तो खंडाळून जातो मनुष्य. अशी धनसंपत्ती जर लुटली गेली तर स्वाभाविकच एक मोठा आघात येणार जीवनामध्ये. मग असा मनुष्य साधनेला कसा बसू शकेल आणि साधना कशी येते. धनसंपत्ती लुटून मिळाल्याने साधकावर दुःखाचा आघात होतो, पहाड कोसळतो, एखाद्याची खोटी बदनामी होते संसारामध्ये. त्याने काही केलेलं नाही, सगळ्यांनी तो अपराधी नाहीये, पण त्याच्यावर आळ येतो.
आता काय नको हे स्वतःला पकडून घेतो. आता तो माझा काही संबंध नाही. पण कोणीतरी त्याचा शत्रू असला त्यांनी सांगितलं त्यानेच केलं असेल ते संशयाचा काय असा ज्यावेळेला येतो आणि त्याला त्रास होतो त्यावेळेला तो कुठे साधना करेल तो कुणी कुठली साधना करेल करून तेव्हा हे दुःखाचे आघात जीवनामध्ये असे येतात आणि त्यामुळे त्या साधकांची साधना नाही होऊ शकत. अशा वेळेला दुःखाचा पाठ कोसळताना कोणी धीर देणारा ममतेने मदत करणारा कोणी न भेटला त्याला तर त्या भयानक दुःखातून सावरण्याचा उपाय नसल्याने तो हताश उद्विग्न आणि दुःखी होतो. मग त्याला ज्या साधनेने धैर्य येईल ती साधना करायशिवाय होतो. मग आता काय करायचं यावर उपाय काय. हा जो आघात आहे हा फार भयानक आघात आहे त्याच्या जीवनावर. तेव्हा यावर उपाय हा एकच एक उपाय आहे. अशा वेळेला सद्गुरूंचं चिंतन करणं सद्गुरूंचं ध्यान करणं. ज्या सद्गुरूच्या कृपेने तुला ही साधना प्राप्त झालेली आहे त्या सद्गुरूच्या शरणाची प्रार्थना कर आणि तेच तुला त्या सगळ्या संकटातून दुःखातून बाहेर काढते. तेव्हा सद्गुरूंच्या ध्यानाने सुद्धा शक्ती त्याला फार मदत करते. किंवा तुझं जे दैवत असेल जे कोणतं तुझं दैवत त्या दैवताची तू पूजा सुरू होता त्या दैवताला मनामध्ये ध्यान करून त्याची पूजा कर त्याची प्रार्थना कर त्याची स्तुती कर. अशा प्रकारचा हा उपाय आहे. दुःखामधून वर येण्यासाठी भगवंत आणि गुरु हे दोनच उपाय आहेत. बरं अन्य दुसऱ्या कुठल्या उपायाने तुझं दुःख हरण होणार नाही ते दुःख दिसणार नाही. दुःखातून बाहेर पडण्यासाठी एक तर भगवंताची नाहीतर सद्गुरूची प्रार्थना अशी प्रार्थना केली तर तुझ्या मनाला शांती लाभेल आणि ते दुःख तुझं हळूहळू थोडं कमी होत जाईल. तुला त्यामुळे थोडस धैर्य लागेल. तू थोडासा धीर होत जाशील. अशा प्रकारे संकटातून सोडवणारा शेवटी भगवान आणि गुरुच असतात. गुरुच तारक ब्रह्म आहे. तेव्हा त्या सद्गुरूचं ध्यान कर. हा एकमेव उपाय आहे. बस अशा दुःखातून बाहेर पडण्यासाठी सद्गुरूंचं आणि भगवंताचं ध्यान करणं हा एकमेव उपाय आहे. चौदा अध्याय आपण आज पाहिले. 14व्या अध्यायाचा आपण विचार केला. हे अक्षय कोणाला किंवा कधी विकून सांगता येत नाही. हे अचानक येणारे पाहुणे असतात. जसं आपल्या घरी अचानक कोणी पाहुणे येतात. अचानक येतात ते सांगून येत नाही. आधी पत्र येत नाही. फोन करत नाही. काही करत नाही आणि एकदम लढतात. त्यांचं स्वागत करावं लागेल. तसे हे जे अडथळे आहेत आपल्या साधनेमध्ये येणारे हे अचानक येतात. कल्पनाही नसते की आपल्याला आपल्या साधनेमध्ये असा अडथळा येईल आणि आपली साधना अशी भंगून जाईल. परंतु साधकांनो घाबरू नये. अडथळा आला तरी त्या अडथळ्याला दूर करण्याची शक्ती आपल्या हात आहे. ती भगवती शक्ती तुमचं सगळ्या प्रकारे रक्षण करेल. फक्त तिला शरण लावा.
तिला सोडून दुसऱ्या आणखी कुठल्या याला सेवन करू नका. दुसरा मार्ग कुठं शोधू नका. खरा जो मार्ग आहे, जो ज्या खऱ्या मार्गाने तुमचा आत्मा दूर होणार आहे, त्या शक्तीला शरण जा असं शास्त्र सांगतो. सत्संगाची वेळ संपलेली आहे. आज आपला 14वा हा विभ्रांता पाहिला. उद्या पुढचा भाग राहिलेला आहे. हा विषय फार उद्बोधक आहे. साधकांच्या दृष्टीने फार जिव्हाळ्याचा आहे. कारण येतात हे सर म्हणून ऐकणं आणि त्यांच्यावरचे उपाय ऐकून त्या दृष्टीने त्यांना निवारण करून फार महत्वाचं आहे. आजच्या सत्संगाला आपण विश्राम देऊया. हरि ओम तत्सत.